आज इथं जी बैठक झालेली आहे आपल्या विधान सभेचे आणि महाराष्ट्राचे दोन सन्माननीय मंत्री माननीय दादासाहेब भुसे, त्याचबरोबर माननीय अतुलजी सावे साहेब, त्याचबरोबर आमदार पवार साहेब यांनी इथे येऊन आमच्या शिष्टमंडळाबरोबर बऱ्याच विषयावरती सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि उद्याला त्यांनी 3 वाजेचंच तिथं आमंत्रण दिलेलं आहे। मुंबईला आम्ही 3 वाजेला आमच्या ह्या लॉंग मार्चच्या शिष्टमंडळाने निर्णय घेतला की यांच्या निमंत्रणाला मान ठेवून आम्ही जाणार आहोत। आमचा आग्रह होता की मंत्री आपले मुख्यमंत्री आणि DCM साहेब यांनी इथे यावं आणि इथं आमच्याशी चर्चा करावी, पण साहेबांनी सांगितलं की थोडा आपण पण त्यांची प्रतिष्ठा ठेवावी आणि त्याच्यासाठी तुम्हीच तिथं मंत्रालयामध्ये या। आम्ही ते मान्य केलं, पण आमचे जे काही विषय आहेत जे चर्चेला इथं घेतले गेलेले आहेत, साहेबांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि काही विषयांना त्यांनी इथं सकारात्मक अशा प्रकारची भूमिका दिलेली आहे, म्हणजे दाखवलेली आहे। आणि हेच विषय म्हणजे आम्ही म्हणतो की हे होमवर्क झालेलं आहे, परंतु अंतिम निर्णय हा मंत्रालयामध्ये होणार आहे, विधानभवनमध्ये होणार आहे आणि विधानभवनमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री, त्यांचे सचिव यांच्याबरोबर चर्चा होऊन त्याच्यामध्ये जर व्यवस्थितपणे चर्चा होऊन निर्णय लागले तर आम्ही तिथं थांबू, म्हणजे साहेबांच्या विनंतीप्रमाणे इथून थांबू, जिथं आमचा मोर्चा राहील तिथून थांबू। पण त्याच्यामध्ये काही जर काही डिस्प्यूट झालं, काही प्रश्न आमचे अनुत्तरित राहिले, आमचं समाधान झालं नाही, म्हणजे जिथं म्हणजे वस्तुस्थितीप्रमाणे जे व्हायला पाहिजे, सरकारने केलं पाहिजे त्याप्रमाणे जर झालं नाही तर मग आमचा लॉंग मार्च हा चालूच राहणार आहे। साहेबांनी पण सांगितलं आम्ही आता तुम्हाला आश्वासन देतोय, परंतु तुम्ही लॉंग मार्च आहे मुक्कामी तिथंच थांबा। आमचा आता आपलं कळम नावाच्या गावाला तिथं मुक्काम आहे, तर आम्ही साहेबांना विनंती केली की आमचा मुक्काम तिथं आहे, तो उद्याला चालू पडेल, आपली चर्चा होईल, सकारात्मक निर्णय लागला तर आपण तिथून फोन केला तरी जिथं आहे मोर्चा तिथं थांबेल। आणि म्हणून आमचं जे काही लॉंग मार्चचं जे काही एकंदरीत आंदोलन आहे हे जोपर्यंत आमच्या ज्या मागण्यांचा निर्णय अंतिम होत नाही तोपर्यंत हे चालू राहणार। जर त्या मागण्यांमध्ये थोडी गडबड झाली तर मात्र हा मोर्चा मुंबईपर्यंत विधान भवनपर्यंत जाऊन खेटेल, अशा प्रकारची आमची म्हणजे पक्षाची आम्ही चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे। थोडक्यात चर्चा झाली थोडक्यात नाही, आजच्या घडीला निष्फळ असं म्हणणार नाही आम्ही, कारण यांनी जे मुद्दे मांडले, आम्ही जे मुद्दे मांडले त्याच्यावरती त्यांनी जे उत्तरं दिलेली आहेत त्याच्यामध्ये आजच्या घडीला 40% उत्तरं जरा बऱ्यापैकी आहेत। उरलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती विधानमंडळमध्ये आम्ही गेल्यानंतर विधानभवनमध्ये त्याच्यावरती CM DCM आणखीन इतर काही जे मंत्री आहेत त्यांनी त्यांचा निर्णय द्यायचा आहे। त्याप्रमाणे जर त्यांनी आमच्या बाजूचा जे मागण्या आहेत त्या मागण्या समाधानकारक अशा प्रकारच्या त्यांनी मान्य केल्या तर आम्हाला काही लावून धरायचं काही कारण नाही, आम्हाला तिथं मुंबईला गेलंच पाहिजे असं पण नाही, परंतु जे प्रश्न संबंध महाराष्ट्राची जनता डोळे लावून ह्या लॉंग मार्चकडे पाहते ते प्रश्न समाधानकारक सुटले पाहिजेत, हीच आमची इच्छा ठेवून आम्ही आज म्हणजे साहेबांना कबूल केलं की आम्ही मुंबईपर्यंत येतोय। आम्ही जे शिष्टमंडळ आहे ते मंत्रिमंडळाबरोबर चर्चा करेल आणि त्यातून जर चांगल्या प्रकारचा तोडगा निघाला आणि आमचं समाधान झालं तर आमचा लॉंग मार्च हा तिथूनच परत फिरेल, अन्यथा हा लॉंग मार्च शेवटपर्यंत। रविवारी देखील झाली होती, रविवारी देखील अशा स्वरूपाची बैठक झाली होती पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये। त्या बैठकीत आणि या बैठकीमध्ये काय फरक झाला? तुमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मंत्री महोदयांनी दिलीत का? आम्ही सांगितलं ना, आज जे प्रश्न तुम्ही केले ते हो त्याच्यापैकी समाधानी आहात का? 40%ची उत्तरं हे निर्णय नाही देणार,
40% उत्तरं त्यांनी सांगितलं की आमचं सरकार हे करेल, आमचं सरकार अशा निर्णय घेणार आहे, काही घेतलेले आहेत, अशा प्रकारचे त्यांनी उत्तरं दिलेले आहेत. पण हे फायनलाइज जेव्हा होईल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मोर्चामध्ये सगळ्यात जास्त संख्येने जे आलेले आदिवासी बांधव आहेत त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे वनपट्ट्यांचा. तर त्या वनपट्ट्यांचा जर प्रश्न मार्गी लागला नाही तर ते आक्रमक होतील अशी परिस्थिती मोर्चेकऱ्यांची आहे. त्याच्याबाबत सरकारच्या तोच महत्वाचा मुद्दा आहे. जवळजवळ मोर्चामध्ये सामील झालेल्या शेतकऱ्यांमध्ये 80 ते 85% आदिवासी आहेत आणि त्यांचा प्रश्न आहे वन जमिनीचा, त्यांच्या शेतीचा. आणि त्या प्रश्नावरती दोन्ही मंत्री महोदयांनी त्याच्यावरती फारसं म्हणजे चर्चा केलेली नाही. ते म्हणायचे हा प्रश्न मोठा म्हणजे डेलिकेट आहे, रेव्हेन्यू आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटशी संबंधित आहे, मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती चर्चा करून निर्णय घ्यायला अपेक्षित आहे आणि म्हणून हा प्रश्न विधानमंडळामध्ये तुम्ही आल्यानंतर तिच्या चर्चेला घेऊ. हा प्रश्न सुटला नाही तर तुमची भूमिका काय असेल? हा प्रश्न वनपट्ट्यांचा प्रश्न सुटला नाही तर तुमची भूमिका काय असेल पुढे? प्रश्न सांगितलं ना, नाही जर हे वनपट्ट्या सुटला नाही तर पुढेच चालणार, चालत ते थांबणार नाही आहेत. नाही, पण इतर जुन्या मुद्दे पेन्शन सुटले आणि हा संदर्भात काय प्रश्न राहिला चर्चा तरी झाली? जाणार. एक मिनिट, इतर मुद्द्यांबाबत समाधान झालं आणि हा प्रश्न मार्गी नाही लागला तरी पुढे जाणार. इतर प्रश्न सुटले आणि हा प्रश्न हा नाही प्रश्न सुटला तरी राहिला पुढे का? जाणार. नाही, जे आम्हाला वाटतात हां. की कुठले प्रश्न कुठल्या पातळीवरती सुटायला पाहिजे ते प्रश्न त्या पातळीवर सुटले नाही तर आमचं काही समाधान होणार नाही ना. तो कोणता प्रश्न आणि कोणता प्रश्न सुटला आणि कोणता नाही सुटला हा भाग नाही. तर जे प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीमध्ये आहेत ते इथं सोडू शकतात. ते प्रश्न जर सुटले नाही तर आम्ही काही इथं समाधानी नाही. आम्हाला तिथं त्या लोकांचं जे काही प्रश्न आहे ते घेऊन तिथं पुढे जावं लागेल. काय करायचं ते पाहू. आम्ही तयारीने आलो हे पहिल्यापासून सांगतोय. आम्ही कोणाच्या भरोशावर नाही. तुमच्या दृष्टीने कुठले प्रश्न महत्वाचे त्या चर्चेसंदर्भात? आणि आता प्रत्येकाचा हिशेब केला तर इथं अर्धी रात्र जाईल. हे बाकीचे उत्तर हे साहेब देतील. हिंदी में बता दीजिए कि आज आप लोगों की बैठक हुई, किन विषयों को लेकर के चर्चा हुई, क्या सकारात्मक सरकार की तरफ से रिप्लाई मिला है आप लोग? हमारे जो लॉन्ग मार्च की मांगे है वो कुल मिला के 14 मांगे है. उसी के अलावा कोई मांगे है वो भी हमने रखी है और उस मांग के ऊपर यहाँ सविस्तर और अच्छी तरह से चर्चा हुई है. लेकिन निर्णय लेने का सर फिर से जानना चाहेंगे, हिंदी में बताइए एक बार, किन विषयों को लेकर के चर्चा हुई, क्या कुछ किन विषयों के ऊपर चर्चा हुई, हर एक विषय का पूरा बयान देंगे तो आधी रात जाएगी. इतना ये हम बताते हैं जो विषय लेके हमने चर्चा की उसमें दोनों मंत्री द्वय ने और हमारे पवार साहब एमएलए है उन्होंने सब सुन के वो जो बताया कि ये कुछ सवाल है वो यहाँ हम गवर्नमेंट के पास हम प्रेस करेंगे, ये छूटना चाहिए, उनको लगे वो. लेकिन कुछ सवाल जो है वो गवर्नमेंट के पास जाने के बाद तुम रखो. जैसा वन जमीन का सवाल है वो तुम रखो क्योंकि इधर रेवेन्यू का मिनिस्टर नहीं है, फॉरेस्ट का मिनिस्टर नहीं है और सीएम भी नहीं है. वो पॉलिसी मैटर का भी प्रश्न है तो वो उधर बताने का बोला. तो हमें लगा कि चर्चा पॉजिटिवली हुई है, सकारात्मक हुई है और जो विषय वहाँ चर्चा करने का है, वहाँ निर्णय लेने का है, वो उधर जाने के बाद हम सोचेंगे. कल कितने बजे बैठक है आप लोगों की? 3 बजे बैठक रखी है. दादा इसके ऊपर अभी बाकी का वो मंत्री महोदय बताएंगे. तुम्ही सरकारच्या वतीनं चर्चा केलेली आहे. किती वाजेच्या बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे आणि त्या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार आहे, कशा प्रकारे ती चर्चा होणार आहे? नाही, आपण बघितलं असेल की गावित साहेबांच्या नेतृत्वाखालचा हा जो काही लॉंग मार्च आहे गेल्या 4 दिवसापासून तो मोर्चा पायी मुंबईकडे जातो आहे आणि या संदर्भामध्ये आपण बघितलं असेल की त्यांच्या एकूण 14 मागण्या आहेत. या 14 मागण्यांच्यापैकी साधारणतः प्रत्येक मुद्द्यावर आम्ही कमी अधिक प्रमाणामध्ये चर्चा केलेली आहे आणि जसं आपण बघितलं असेल की काही मुद्दे ऑलरेडी त्याच्यामध्ये त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. हो, 100% त्यांच्या मनासारखं झालेलं नसेल. उदाहरणार्थ कांद्याच्या संदर्भामध्ये
त्यांनी 500 ते 600 रुपयाचं अनुदान मागितलं होतं. शासनाने ते 300 रुपयाप्रमाणे घोषित केलं. त्यांच्या लॉंग मार्चच्या मागणीनुसार त्यांनी श्रावणबाळ जे काही योजनेचं जे काही अनुदान दिलं जात आहे ते त्यांनी 4,000 रुपयाने मागितलेलं. सरकारने त्याचा 1,000 रुपयाचं 1,500 रुपये केलेलं आहे. आणि म्हणून काही योजनांचं ऑलरेडी निर्णय झालेले आहेत. काही शिक्षकांच्या पगाराच्या संदर्भातले मुद्दे त्यांनी ठेवले. त्या संदर्भामध्ये ऑलरेडी यापूर्वीच शासनाच्या वतीने निर्णय करण्यात आलेला आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं असेल तर साधारणतः आपल्या त्यांच्या मागण्यांच्या पैकी जवळपास 40 ते 50% मागण्या ऑलरेडी शासनाने त्याला सकारात्मक घेतलेल्या आहेत. माझा असा दावा नाही की 100% त्यांच्या मागण्या मान्य होतील. कदाचित 10-20% मागण्या कायद्याच्या नियमाच्या चौकटीत कदाचित त्याला वेळ पण लागेल. काही निर्णय असे असू शकतात की ते ताबडतोब 8 दिवसामध्ये त्याची अंमलबजावणी होऊ शकते. काही निर्णय कदाचित निर्णय होईल त्याची अंमलबजावणी करायला 2-4 महिने पण लागू शकते. आणि म्हणून प्रत्येक मुद्द्यावाईज त्या ठिकाणी चर्चा संपन्न केली जाईल. आज आम्ही मंत्री महोदय, आमदार महोदय आम्ही एकत्रितपणे सविस्तर चर्चा केलेली आहे. गावित साहेब आणि त्यांच्या शिष्टमंडळाला आम्ही विनंती केली की उद्या 3 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये विधान भवनामध्ये त्यांचं जे काही शिष्टमंडळ असेल त्या शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा त्या ठिकाणी केली जाईल. आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे शासन पातळीवरनं पण त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल. जी गोष्ट कदाचित कायद्याच्या किंवा आर्थिक बाबीच्या दृष्टिकोनातनं काही मोठा इश्यू असेल तर ते सुद्धा त्या शिष्टमंडळाच्या निदर्शनास शासनाच्या वतीने आणून दिलं जाईल आणि त्याप्रमाणे पुढचं मार्गक्रमण केलं जाईल. दादा पण आम्ही त्यांचा मुख्य प्रश्न वनजमिनींचा आहे, जो कायद्यामध्ये देखील तुम्हाला थोडे तांत्रिक अडचणी येणार आहे. तो जर सुटला नाही तर मोर्चा सुरू बघा, त्यांनी मागणी केलेली आहे की एकाच 7-12 उतार्यावर अनेक शेतकऱ्यांची नावं आहेत. त्या 7-12 उतार्यावर पोट खराबा अशी नोंद आहे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी वहिती शेती केलेली आहे. हा जो त्यांचा प्रमुख विषय आहे. मला वाटतं की आत्ताच्या घडीला आम्ही त्यांना जी काही माहिती दिली म्हणजे एका उतार्यावर जरी नावं असतील परंतु शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना त्या 7-12 उतार्यावर असलेल्या शेतकऱ्यांना लागू होतात. बरोबर. तर त्यांचं जे म्हणणं आहे की स्वतंत्र 7-12 उतारा झाला पाहिजे. आणि पोट खराब्याच्या संदर्भामध्ये मला वाटतं की उद्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये त्या संदर्भातला निर्णय होईल. ऑलरेडी त्या संदर्भामध्ये पण शासनाचं धोरणच आहे. शासनाने मुळात यापूर्वीच या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. धोरणात्मक निर्णय होता तोही घेतलेला आहे. फक्त अंमलबजावणी होत नाही असा त्यांचा आरोप आहे. मग अंमलबजावणीसाठी जर एवढा मी बोललो की काही गोष्टी या 14 मुद्द्यांच्या पैकी काही योजना किंवा काही मुद्द्यांवर तर ताबडतोब 8 दिवसाच्या आत पण अंमलबजावणी होईल. काही मुद्द्यांवर कदाचित एक पॉलिसी डिसिजन झाल्याच्या नंतर त्याची विहित एवढ्या कालावधीमध्ये त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असा निर्णय उद्याच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री महोदय करतील. दादा, हा लॉंग मार्च शहापूरमध्येच झाला आलेला आहे आणि आता बैठक झाली. हा लॉंग मार्च बैठकीमुळे शहापूरमध्ये थांबेल का? नाही. त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की त्यांचा लॉंग मार्च त्यांचा जो काही विहित ठरलेल्याप्रमाणे तो पुढे जाईल. उद्या 3 वाजता बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये त्यांचं जर समाधान झालं, त्यांना सकारात्मक बाबी जर त्यांना वाटल्या, योग्य वाटल्या तर मग ते त्याप्रमाणे लॉंग मार्च थांबवण्याचा निर्णय करतील. अन्यथा त्यांची जी काही भूमिका आहे ते त्यांनी आपल्या समोर ठेवलेली आहे. दादा, हिंदी में जानना चाहेंगे आज आप लोगों की बैठक हुई है आप लोगों की, किन विषयों को लेकर के चर्चा हुई, सरकार की क्या भूमिका है? लगातार महाराष्ट्र सरकार पर जो है वो विपक्ष सवाल उठाते जा रहा है. आज गावित साहब के साथ उनके 14 जो उन्होंने मांगे की थी उन 14 मांगों के ऊपर पूरी तरह से चर्चा हुई. उसमें से कई मांगे जो सरकार पॉजिटिवली करने वाली है, ऐसे 40 से 50% मांगों में उनका भी सकारात्मक भूमिका थी, हमारी भी सरकार बल के सकारात्मक भूमिका थी. बट कल
राज्य के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब और राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब इनकी उपस्थिति में 3 बजे उनके साथ दोबारा एक मीटिंग होगी। उस मीटिंग में उनकी जो कुछ मांगे हैं वो कुछ अलग अलग मंत्री, जैसे कृषि मंत्री है, कुछ मांगे रेवेन्यू मिनिस्टर के पास है, कुछ फॉरेस्ट के पास है, ऐसे सभी मंत्रियों को उस मीटिंग में उपस्थित रखेंगे, जिसके माध्यम से उनकी जो मांगे हैं वो ज़रूर हम पूरी कर सकेंगे। अभी जैसे बताया, कुछ मांगे इमीडिएट हो सकेंगी, कुछ मांगे इम्प्लीमेंट करने में थोड़ा सा टाइम भी लगेगा, क्योंकि ये मांगे धोरणात्मक है, विषय है, उसको सरकार के इसमें नियमों में बिठा के करना पड़ेगा। तो हमको खातरी है, हमको भरोसा है कि हम उनका जो उन्होंने जो मांगे की है वो पूरी कर पाएंगे, उनको मदद कर पाएंगे। उनमें से कुछ मांगों में अगर कुछ दिक्कत आती है तो वो भी हम जल्द से जल्द सुलझाने की कोशिश करेंगे। सबसे अहम मांगों में से एक है फॉरेस्ट लैंड को लेकर के, और उसके अलावा जो रियायत आप लोगों ने दी है 300 रुपए को लेकर के प्रति क्विंटल, उनकी डिमांड है कि वो 600 रुपए प्रति क्विंटल जो है वो बढ़ा दिया जाए। क्या सरकार फॉरेस्ट लैंड साथ साथ ये जो डिमांड है 600 प्याज को लेकर के, प्याज को लेके मैंने पहले ही बताया कि इन्होंने जब मांग की थी तब कुछ भी हमने दिया नहीं था, पर 2 दिन के इस बजट के समय में राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब ने और माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने इस प्याज को 300 रुपये का अनुदान देने का कबूल किया है। और रहा फॉरेस्ट की ज़मीन का, तो मैंने अभी बताया आपको कि कल जो उसमें कैसा है कि रेवेन्यू मिनिस्टर, फॉरेस्ट मिनिस्टर, ऐसे सबका उसमें इन्वॉल्वमेंट है। तो हम कल की मीटिंग में ये सारे मंत्रियों को उपस्थित रखेंगे और ज़रूर उसमें कुछ ना कुछ मसला निकालने कोशिश करेंगे। एक अंतिम सवाल ये भी है, क्या विपक्ष किसानों के कंधों पर बंदूक रख करके जो है इस पर राजनीति कर रहा है? देखो, विपक्ष का काम ही है और हमारा काम है, हम सरकार में, तो हम जरूर जो जनता की मांग है उसको पूरी करने की कोशिश करेंगे। बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।